तर नमस्कार मंडळी, आज आलोय पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लोकांची जळवायला। तर आज आपण पाहणार आहोत अशा व्यक्तीला जी रात्री 7 नंतर लाईट लावल्याशिवाय कुणाला दिसत नाही आणि लाईट लावली तरीही ती दिसत नाही। ह्या व्यक्तीला नांगरलेल्या वावरात दिवसाही झोपवलं तरी ही व्यक्ती सापडणार नाही। अहो, आमच्या इथलच्या बारक्या पोराला व्हिडिओ दाखवला, ते सुद्धा रात्रभर झोपलं नाही हो गेला पाहून। तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आपण हा व्हिडिओ पाहताना मोबाईलचा ब्राईटनेस फुलच ठेवावा, नाहीतर परत म्हणतात नुसता आवाज आला, आम्हाला व्हिडिओ दिसलाच नाही। तसा तुमचा भाऊ आहे बरं का तिच्यापेक्षा गोरा, पण ठीक आहे, समजून घेऊ आपण थोडं। लाईट कोणी बंद केली रे? मला मोबाईल मध्ये रील सोडून माझं तोंड दिसतंय। अख्ख्या इंस्टाग्राम वर फक्त आपलीच हवा, आपणच खरं मार्केट गाजवलंय भावा। कसं आहे माहिती कल्याण दीदी, मार्केटमध्ये 2-4 काय खजूर आले तर बदामाची किंमत काय अजिबात कमी होत नसते। आणि मार्केट एक कांदे बटाटे किंवा भाजीपाल्यासाठी असतं। आता तू बोलते मी मार्केट गाजवलं म्हटलं, बोली कोणाला लागली हे काय मला समजेना। क्या सोच है रे तेरी? ते जाऊ दे हो, ह्या व्हिडिओ मध्ये कशाचा कलर कशाची मॅच होत होता ते मला कमेंट करून नक्की कळवा बरं का, यावर मी बोलणार नाही। ही गाडी पाहून मला एक गाणं आठवलं, मी तर तुम्हाला बोलून दाखवतो। जिद्द होती म्हणून दावले करून, पैसे नव्हते म्हणून आणली चोरून। हाँ भाई, कैसी लगी? आमचं मग तुमच्यावरून तेव्हाच उडालं जेव्हा तुम्ही आमच्या दुश्मनांना जवळ केलं। काय बोलते? आमचं मन तुमच्यावर तेव्हाच उडालं जेव्हा तुम्ही आमच्या दुश्मनांना जवळ केलं। हे जे दुश्मन आहेत, हेच दुश्मन, हेच नातेवाईक आणि हेच सर्वस्व आहेत, कारण प्रजाती एकच ना। तरी मी सांगत असतो, हिच्या दुश्मनांना हिच्या समोर खाण्यासाठी तरी घेऊन येऊ नका। आता हिला वाटलं ना आपण हिच्या दुश्मनांना जवळ केलं म्हणून, आता त्याच्यामुळं ही तुमच्यावर उडणारच आहे। अरे कशाला जळताय रे? जळून जळून पार कोळसा झाला तुमचा। आता कोण जळलंय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर कळलंय, पण ठीक आहे, आता ही बोलते तर आपण आपल्यावरच घेऊ, कारण स्वतः तर काही घेत नाही। आणि विषय कसा आहे, कलर सगळं काही सांगून जातोय। धरू का तुला धरू? अगं नको धरू ग, इथं आमच्या इथलचे पोरं एडवण करायला लागले, त्यांना तुझा व्हिडिओ दाखवला ते डायरेक्ट पळून जायला लागले। आधी तुमची पोरं कुठं जाऊन माती खातायत ते बघा, मग आमच्या आई बापाचे गुणगान काढा। तुमचं कसं झालंय, बुडाखाली जळतंय आणि डोंगर इजवायला पळतंय। आणि काय म्हणली तुमचे पोरं माती खातात? आता काय लहान राहिले का? वावरात सोडले का मातीच खाणार तुझ्यासारखी? तसं तू माती नाही का, तू खाते त्यो बरोबर आहे। ही माझी विसरायची सवय कधी जाईल काय माहित, माणूस अनुभवातूनच बोलत असतोय। आणि राहिला प्रश्न ते गुणगान काढण्याचा, ते तुझ्या व्हिडिओ मधून सर्वांना कळतंय कोण कोणाचे गुणगान काढतंय म्हणून। वाईट वेळ ही तुझ्यावर पण येणार आहे, तू केलेल्या विश्वासघाताचा बदला मी टप्प्याटप्प्याने घेणार आहे। सकाळ सकाळी इंस्टा खोलल्यानंतर पहिला व्हिडिओ तुझा आला तर याच्यापेक्षा वाईट वेळ कोणती जाऊ शकत नाही। हिच्या सर्व फॉलोअर्सला मी फक्त एकच प्रश्न विचारतो, तुमच्यावर अशी कोणती वाईट वेळ आली होती का तुम्हाला हिला पण फॉलो करावं लागलं? आणि शेवटी लावलेलं ते डेडिकेटेड गाणं, त्यातून सर्व पब्लिकला काय बोलायचं हे तुलाही समजलं असेल। मला तर काय वाटतं माहितीये का, हे असे व्हिडिओ कोणी पाहावे नव्हे म्हणून आपल्या मुकेश काकांनी रिचार्जचे सगळे पैसे वाढवले। आणि सरकारला माझी नम्र विनंती, हिचा पहिला एसटीचा 50% सवलतीचा पास रद्द करावा आणि 1500 रुपये लाडक्या बहिणीची हे बंद करावे, कारण त्याच 1500 रुपयामधून ही चष्मे घेती, भाड्याने गाडी आणती, भाड्याने कानातले आणती आणि व्हिडिओ बनवती, आणि त्याचा आमच्या जनतेला खूप त्रास होतोय। सरकारला माझी नम्र विनंती, हिच्या या दोन्ही सेवा लवकरात लवकर बंद करून टाका। अहो, माझं डोक्याचं बरेच झालं, वैतागलोय मी, वैतागलोय। अच्छा, हमको सिखा रिया है। भेटूया पुन्हा एका नव्या रोस्टिंग व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद। काली माता की जय।